बरोबर होईल, पण तो शंकर असा आहे काय, घालायला कपडे नाही. पुढं आता अभंगात येणारच आहे, त्यावेळी मी तुम्हाला सांगेल काय असाच आहे. आईनं म्हटलं की पोरी कुमारी राहिली चालती पोरकी, पण अशी लग्न करायचंच नाही आपल्याला. हिमालयाने म्हटलं, दोघांनी नवरा बायकोनं सांगितलं नाही नाही असं नाही जमत बा. आणि तो नारद काय पिन मारून गेला पाय. नारद म्हणजे कसे असतात ते पिन मारतात ते, त्याला नारद म्हणतात. विठ्ठल विठाला आम्ही दिल्लीला होतो आणि त्या आश्रममध्ये त्यावेळी अशा गाड्या भारी भारी गाड्या निघल्या नव्हत्या काय. त्या कमांडर गाड्या होत्या जुन्या काळामध्ये. कमांडर होत्या, अँबॅसिडर होत्या, प्रीमियर, पद्मिनी, अशा गाड्या आम्ही दिल्लीत शिकत होतो. आणि असं वाटलं की बा आपल्यालाही गाडी आली पाहिजे, चालवता आली पाहिजे. म्हणून ते ड्रायव्हर असा आहे, त्याला म्हटलं गाड्या काही वेळ नसला की मलाही सुद्धा थोडंसं शिकवून दे जा इकडे. मग तो म्हणाले काही हरकत नाही महाराज. आणि मी त्यावेळी विद्यार्थी, शिकणारा विद्यार्थी होतो, पण त्या आश्रमात राहायचो. मग एकदा दोनदा त्या ठिकाणी मला त्यानं नेलं असं पार्कमध्ये तिकडे, आणि ते थोडी थोडी गाडी शिकून दिली ऐकले. मग एक जण एक असे माझ्यासारखे भरपूर होते, त्यातलं कोणाला तरी वाटलं की बापरे याला गाडी नक्की येते काय. पता नाही त्या इंजिनमध्ये ओपन करून काय पिन मारून दिली, गाडीच चालू होईना. पिन मारले बाबा, बेकार काम आहे. मग ते ड्रायव्हर आला, म्हणजे कोणीतरी पिन मारली, पण इंजनचं मला काही ज्ञान नाही. अशी पिन मारली त्या गाडीमध्ये, काहीतरी खेळा काहीतरी कशात घालून ठेवला, ती गाडी सुरू होत नव्हती. बरं गॅरेजवर न्यायची तर गाडी सुरू व्हायची नाही, तर गॅरेजवर कशी न्यायची ती, हा एक प्रश्न पडला. पुन्हा त्या गॅरेजवर गेले, ते मेकॅनिकल आणला आणि मेकॅनिकलनं पाहिलं काहीच नाही. बारीकसा 1 इंची खिळा फक्त एका याच्यात घालून दिला होता, त्याने फक्त काढला आणि जशी सेल्फ मारले गेलं गाडी सुरू झाली. पिन मारली. कोणाचंही चांगलं चाललं, काय झालं की नारद काय करतो, पिन मारून देतो पा. आणि मग ते गेले सप्तऋषी देवीचा म्हणजे पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी. आणि पार्वतीला तिथे त्या नारदानं काय सांगितलं, हिला तोच पती मिळेल, पण तसा मिळणार नाही. 84,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो पती मिळेल. एक तर पसंत नाही पहिली गोष्ट, आणि पुन्हा त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागेल तरच तो मिळू शकतो. फक्त पार्वतीलाच माहित होतं की कोण आहे ज्याच्याशी लग्न करायचं, बाकीच्याला काही ज्ञान नव्हतं. विठ्ठल आले सप्तऋषी म्हणाले, बाईसाहेब कशाला मांडली तपश्चर्या, काय कारण आहे तपश्चर्याचं. म्हणे मला भगवान सदाशिवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या चालू आहे, मला पती मिळाला पाहिजे. काय काही वेडी झालीस का, राजाची कन्या आहे तू, राजकन्या आहेस. आणि तो वेडा, तो बावळट, तो बावळा, राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, पिण्याची सोय नाही, काहीच नाही. त्यावेळी पार्वतीनं काय उत्तर दिलं रामायणामध्ये, महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुण खान. महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुण खान. जाही का मन जाही रचे ताही ताही सन काम. या सप्तऋषीनं म्हटलं त्याच्यापेक्षाही चांगला पती आणतो विष्णू भगवान. पार्वती म्हणाली, महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुण खान. तुमचा विष्णू सकल गुणाची खान असेल, पण माझं मन महादेवामध्ये रमलेलं आहे, मला तुमच्या विष्णूची काही गरज नाही. निष्ठा काय, आणि त्यात निष्ठेचं फळ शिवप्राप्ती, आणि तो दिवस शिवरात्रीचा. म्हणून तेव्हापासून शिवरात्री साजरी केल्या जाते. विठ्ठल शिवरात्रीला महादेव पार्वतीला मिळाले, त्यांचं वर्णन केलेलं आहे अभंगाच्या पहिल्या. भस्म भस्म
भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. सर्वात पहिला शब्द आहे भस्म. शंकर काय करतात की भस्माची उटी लावतात. उटी म्हणजे गंध. कशाची? भस्म उटी. भस्म उटी रुंड माळा माणसाच्या मस्तकाची, रुंडाची म्हणजे या मस्तकाची मुंडक्याची माळा गळ्यामध्ये घालतात. तुमच्या गळ्यामध्ये कशाची माळा असते? तुळशीची माळा आहे. कोणाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आहे. कोणाच्या गळ्यामध्ये वैजंतीची माळा आहे. कोणाच्या गळ्यामध्ये कमलगट्टूची माळा आहे. ज्याला लक्ष्मी पाहिजे त्याने कमलगट्टूची जी माळा असते त्याच्यावरती जप करावं लागतं, त्याला लक्ष्मी मिळते. विठ्ठल आणि एकच अशी गोष्ट आहे की लक्ष्मी अशी गोष्ट आहे की ती कोणाला नको आहे अशी नाही, प्रत्येकाला पाहिजे, आहे की नाही? म्हणून तुम्हाला जर ते प्राप्ती करायची असेल तर कमलगट्टूची माळा आहे, कनकधारा स्तोत्र आहे, ते गायला गेलं पाहिजे. पुष्कळ गोष्टी आहेत. तर मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, भस्माची उटी आणि रुंडाची माळा. तुमचे आमचे जे मस्तक असतात त्यांच्या माळात मस्तक तोडायचे आणि गळ्यात काय करायच्या? माळा घालायच्या. शंकराचा शृंगार आहे. भस्म उटी रुंड माळा, हातामध्ये त्रिशूळ आणि नेत्रामध्ये ज्वाळा. अग्नीच्या ज्वाळा ज्याला म्हणतो आपण, ठीक नाही? ज्वाळा कशासाठी? जे काही समोर येईल त्याचं भस्म करण्यासाठी. सर्वांचा संदर्भ सांगतो थोडक्यामध्ये. विठ्ठल शरीर आहे, शरीर भस्माचं बनलेलं आहे आणि शेवटी शरीराचं भस्म होते. जिथून शरीर आलं तिथे जाऊन पोहोचून जातं. भस्म म्हणजे माती. काय? माती म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजे पंचभूत. काय? हे शरीर कशाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरतितय अधम शरीरा. अधम शरीरा राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचितय अधम शरीरा. हे पंचभूताचं शरीर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे मातीचं शरीर आहे. याची शेवटी काय होणार? गरिबाची माती होणार, श्रीमंताची माती होणार, रंकाची माती होणार, राजाची सुद्धा काय होणार आहे? अरे श्रीमंत जाळला की त्याचं काही सोनं होतं का? मातीच होते त्याची. गरीब जाळला तरी मातीच होते, श्रीमंत जाळला तरी काय होते? शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नयती सांगती, कोणी नयती सांगती. शरीराची होय माती, शेवटी शरीराची माती होते.
कोणाचंही शरीर असेल, ज्याचं ज्याचं शरीर आहे त्याच्या त्याच्या शरीराची काय होते, माती होते. फक्त तुकोबारायांच्या शरीराची माती झाली. ते दैवी शरीर आहे, ते साक्षात ईश्वराचं शरीर आहे. जसे शरीर घेऊन आले तसे शरीर घेऊन तुमची आमची मते का शरीर घेऊन जायची. अरे आपण 5 रुपये सुद्धा बरोबर घेऊन जात नाही तर शरीर काय बरोबर घेणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे खोटे लोक आहेत, मला अनुभव आला म्हणून सांगतो. आम्ही तिकडे उत्तर हिंदुस्थानामध्ये राहायचो, गोकुळ वृंदावन त्या भागात. आणि एकदा तीर्थयात्रा करायचं ठरवलं पायी. काय मग गेलो 2-3 जण. आली एकादश. एकादश आली. तिकडे काही लोक एकादश करत नाही. मग कोणाच्या घरी एकादशीला भिक्षा मागायची नसते. भिक्षा म्हणजे अन्न मागणं. मग एकादशीला अन्न शिजवल्या जात नाही. मग आमच्यात प्रश्न पडला की आता कसं करायचं. 3 जण होतो, पण आमच्याजवळ पैसे नव्हते. एकाजवळ 2 रुपये होते. ते लाल नोट होती की नाही जुन्या काळात 2 रुपयाची, ती होती एकाजवळ. आम्हाला माहीत होतं याच्याजवळ 2 रुपये आहेत. मग आम्ही दोघांनी म्हटलं गड्या, त्यावेळी साबुदाणा 40, 30, 25 पैसे किलो होता. इतका स्वस्त होता. आणि म्हटलं आपण काहीतरी घेऊ फराळाचं, काही केळं घेऊ. तो मला पा माझ्याजवळ 2 रुपये आहेत पण मी खर्च करणार नाही. अरे म्हटलं आज आपल्याला भुका लागल्या आणि 1 रुपया तर दे निदान त्याच्यातला. आणि कशाला इतका सांभाळून ठेवतो, साधू आहे ना आपण, इतका कशाला त्याला चिटकून म्हटला. तुम्हाला काय माहिती आहे, ज्यावेळी मी खतरनाक बिमार पडेल त्यावेळी घरी पत्र लिहायला पैसे ठेवलेत. अरे म्हटलं तू सध्या तर काही बिमार पडला नाही गड्या, सध्या द्यायला काय हरकत नाही. आणि ज्यावेळी बिमार पडते आम्ही मजदुरी करून तुला 2 रुपये देऊ, पत्रही पाठवू. म्हटलं असं काही नाही. हो नाही करून करून त्यानं दिलं बा 1 रुपया. विठ्ठल भागलं आमचं. पण कशाचं त्याला काय तेल आहे का मीठ आहे का मिरची आहे की नाही. आजकाल तर लोकांना वाटतं एकादशी आली तर रोज पुरवठते बा, इतकं वेगळं वेगळं खायला मिळते एकादशीला. काय एका घरी म्हटलं गेलो आम्ही, म्हणे आम्ही एकादशी आहे. अरे म्हटलं तुम्ही एकादशी धरता का. हो म्हटलं कशासाठी, टेस्ट बदलण्यासाठी. रोजचं जे खाऊन खाऊन कंट्रोल, आज टेस्ट दुसरं खायला मिळतं. मद्रासला गेलो मी महिन्याच्या पूर्वी आणि तिथं एकादशी होती माझी. आणि मला वाटलं की बा आता इकडच्या लोकांना माहिती आहे का नाही. म्हटलं आमची एकादशी आहे. एकादशी काय असते म्हणे. म्हणलं फळार आहे. हा म्हणजे आम्हाला माहिती आहे, आम्ही बरोबर करतो. मग मला वाटलं करतात, बरोबर करतात म्हटल्यानंतर कशाला शंका घ्यायची. मस्त त्या ठिकाणी गव्हाच्या पुऱ्या तळल्या, पोळ्या केल्या, भेंडीची भाजी, टमाट्याची चटणी एकादशीच्या दिवशी. आणि आणलं मला ताट वाढून. अरे म्हटलं आज द्वादशी आहे का एकादशी. नाही म्हणजे आमच्याकडे हेच चालतं एकादशीला. हा म्हणजे तिकडं नेहमी भात खातात, फक्त त्या दिवशी भात खायचा नाही, त्याच्या व्यतिरिक्त खायचं म्हणजे फराळाचं. आपण रोज भगर खात नाही, साबुदाणा खात नाही. आणि म्हणून ते एकादशीच्या दिवशी खायचं फराळाचं. वास्तविक फराळाचा अर्थ की फलांचा आहार, त्याला म्हणतात फलाहार. मस्त भाकरी करतात, चटण्या करतात, काय काय करतात एकदाही. अरे आमच्या जुन्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही ते संस्थेत वगैरे शिकायचो होतो, काहीच खायचं दुधाचं दर्शन व्हायचं नाही, चहा आता घेतच नव्हतं कोणी. मुश्किलनं मिळालं तर मिळाले केळं फळं काहीतरी थोडेसे, फार अवघड होतं. काय आता तर टोपल्यानं फेकून देतात सप्त्यामध्ये उरलं तर. काय त्यावेळी असं वाटायचं की कुठं पडलं ते खावं, इतकी कठीण परिस्थिती होती. आता चंगळ झालेली आहे. मी सांगत होतो उदाहरण तुम्हाला की शरीर मृत्तिका आहे, माती आहे. विठ्ठल हो, पंचभूताचं शरीर आहे, शेवटी पंचभूतामध्ये विलीन होतं. माती म्हणजे भस्म आणि शेवटी शरीराचं काय होते, भस्म होते. आम्ही काशीला राहायचो तर भगवान शंकराला उज्जैन असेल, काशी असेल, घृष्णेश्वर असेल, काय ताजं चिताभस्म रोज सकाळी पूजा झाली की ताजं चिताभस्म म्हणजे माणूस जळाला, राग झाली की तीच राख आणायची डायरेक्ट गरम गरम आणि शंकराला लावायची.
कारण शंकराला सर्वात प्रिय गंध भस्म आहे. विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला 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 चिता भस्माले पो श्री गुरुपिनुर करोटी परिकरा अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मरतॄणाम वरद परम मंगलमसी. काय अतिशय परम मंगल म्हणजे कल्याण जर करून घ्यायचं असेल तर भस्म लावलेल्या शिवाचं दर्शन करायचं. आणि तुम्ही सुद्धा भस्म लावू शकता. काय भस्म लावण्याचा सर्वांचा अधिकार आहे असं काही नाही. महिला स्त्रिया भस्म लावू शकतात, पुरुष भस्म लावू शकतात. काय अरे स्वतःच्या शरीराची झालेली माती स्वतः लावू शकत नाही का आपण? आम्ही मशानभूमीतच राहायचो त्या काशीमध्ये. मी अभ्यास त्या मशानभूमीच्या त्या प्रकाशावर केला. माणसं जळतात ना त्या प्रकाशावर मी माझा अभ्यास केला. जिथं राहायचो समोर असं ओटा बुर्जी बांधलेली होती. बुर्जी म्हणजे असं दूर बांधकाम करून त्यात छत्री केलेली असायची. त्या छत्रीत बसायचं, समोर मुर्दे जळतात आणि त्याच्या प्रकाशात वाचायचा, अभ्यास करायचा. व्याकरण पाठ केलं, वेदांत पाठ केला, सर्व काही मी अभ्यास त्याच्यावर केला. कारण जिथं राहत होतो तिथं लाईट नव्हती, दिवा नव्हता, काहीच नव्हतं. मग अभ्यासाला ठिकाण कोणतं होतं? मशान. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मशानासारखी पवित्र जागा नाही, मशानासारखा पवित्र एकांत नाही. शिव योगी होते. शिवाने पुष्कळ हिमालयासारख्या जागा शोधल्या, पण शिवाला शेवटी त्यांचं मन मशानामध्ये मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात वस्ती रुद्र करी. आणि कैलास सकळ संपत्ती, कैलास सकळ संपत्ती, कैलास सकळ संपत्ती, कैलास सकळ स्मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात वस्ती रुद्र करी. सोडोनी कैलास सकळ संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी. कैलासासारखा एक लोक आहे, जसा वैकुंठ लोक आहे तसा कैलास लोक आहे. तिथे ऐश्वर्यच ऐश्वर्य आहे. परंतु ते ऐश्वर्य सोडलं आणि स्मशानात येऊन मुक्काम वस्ती केली, स्मशानात राहायचे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझा अनुभव आहे. मी काही नुसत्या गप्पा मारत नाही, अनुभव आहे माझा. एकांत किती दिव्य आहे मशानातला, आणि मी स्वतः राहिलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो. विठ्ठला विठ्ठला आणि विषय तुम्हाला सांगून जातोय. 7 दिवस नुसते मशानात राहायचे आहेत. आणि मशानात जाऊन राहिले तर पुढची ओळख होऊन जाईल की एक दिवस आपल्याला इथं यायचंय बा, नाही. म्हणून तिथली सर्व काही ओळख परिचय होऊन जाईल की आम्ही येणार एक दिवस तुमच्याकडे इथं. मशानात जाऊन राहा. 7 वर्षाची साधना तुम्हाला साध्य देते ती 7 दिवसात देईल. एवढा स्मशान पवित्र आहे. काय मशानात प्रेताला घेऊन जातात. ते प्रेत पवित्र आहे, पण त्याच्या पाठीमागून घेऊन जाणारे अपवित्र आहेत. प्रेताला सुतक नाही, त्या प्रेताला घेऊन जाणाऱ्यांना सुतक आहे. सुतक कोणाला आहे? मग अपवित्र कोण आहेत? त्या मशानात जाणारे अपवित्र आहेत लोक. आणि प्रेत रूपाय विष्णवे, शास्त्र सांगते ते प्रेत विष्णूचं स्वरूप असतं. म्हणून प्रेत यात्रा आडवी गेली किंवा दिसली तर शुभ असतं. आणि प्रेत यात्रा जात असेल तर दर्शन घ्यायचं, हात जोडायचे, शुभ आहे. विठ्ठला तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक न्यायशास्त्राचे आचार्य होते आणि त्यांचे नातू होते, गंगेश नावाचा नातू होता. अण्णा उपाध्याय होतं, ब्राह्मण. विठ्ठला 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 विठ्ठला
हो, पाठशाळा होती त्यांच्या गुरुची. गुरु होते आणि नात्यानं मामा होते. नात्यानं काय होते? मामा होते. आणि ते शिकवणारे जे होते मामा होते आणि गुरु होते, है की नाही? म्हणून गुरु असावा पण मामा सहसा गुरु नसावा. कोण? मामा म्हणजे ही खतरनाक वस्तू आहे. मामा असावा पण शकुनी मामा नसला पाहिजे. विठ्ठला म्हणून कोणताही मामा, फक्त आमचे मनोहर मामा सोडून बर का, ते माझ्या पुढेच बसलेले आहेत. विठ्ठला दुर्योधनाचे मामा शकुनी होते, चौपट करून टाकलं, महाभारतच घडवला. त्या रावणाचे मामा मारीच होते, हरण होऊन गेले, बरबादच केलं, त्याला काहीच ठेवलं नाही. त्याला दुर्बुद्धी झाली, सीता चोरली, पुढे रामायण झालं, ते युद्ध झालं, समाप्त. कोण केलं हे सर्व? मग मामाच्या सोबत राहायचं नाही कधी, लक्षात ठेवा. तुमचा कोणी मामा असेल